नमस्कार प्रेक्षकांनो. सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मात्र इकडे खूप जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार आहोत. इकडे सावलीला सतत सारंगची आठवण येत असतं. एक वेळ डोळ्यानं त्याला पाहावं, आपल्या नवऱ्याला डोळे भरून पाहावं आणि अबीरला सुद्धा आता सारंगची भेट घडवून आणावं यासाठी तिची धडपड चालू असते. पण आता आडवी येत असते ती म्हणजे तिलोत्तमा. आतापर्यंत जरी सारंगची ही कंडिशन असली तरी तिलोत्तमाची कुठं ना कुठे राग जरी मनात असलं पण रिस्पेक्ट ही सावली करत होती. पण जेव्हा आता तिलोत्तमाने सावलीला तिच्या घरी येऊन धमकावलं तेव्हा मात्र रणरागिणी बनत मी माझ्या नवऱ्याची मात्र काळजी घेण्यासाठी मेहेंदड्याच्या कुटुंबात येणार हा या सावलीचा शब्द आहे असं धमकावत आता तिलोत्तमाच्या नाकावर टिचून आता मेहेंदड्याच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. तर चला सविस्तर बघूया की सावलीने अचानकपणे हा निर्णय का घेतला आणि खरं असं काय घडलं. तर इकडे मात्र आता सारंगला घरी आणलेलं असतं आणि घरी आणल्यावरती तेवढ्यातच अबीरचा कॉल ओवीला येतो. तेव्हा ओवी बोलते की तुला माहिती आहे का अबीर, माझे बाबा सतत कुणाचं नाव घेत आहे. आता त्यांना बरं वाटतंय पण ते आणखी शुद्धीवर आलेले नाही आहेत, पण ते एकच नाव घेतात ते म्हणजे तुझ्या आईचं. खरंच काय करावं. त्यावर अबीर बोलतात की मी म्हणतो ओवी, माझ्या आईचं नाव घेतात ना ते, तर आपण तुझ्या बाबाची आणि माझ्या आईची भेट घडवून आणूया का, म्हणजे तुझ्या बाबाला सुद्धा बरं वाटणार आणि विठू माऊलीच्या कृपेने ते लवकर बरे होणार. त्यावर आता इकडे लगेच ही जी काही ओवी आहे ते बोलते की तू बरोबर बोलतेस, आपण तसंच करूया. तर आता इकडे हॉलमध्ये बसलेले असतात ते म्हणजे तिलोत्तमा आणि अमृता. आता यांच्याकडे लगेच ओवी धावतच येते आणि बोलते की अमृता काकू, बाबाला बरं वाटत नाही आहे आणि ते रात्रंदिवस एकच नाव घेत आहेत, सावली सावली. सावली टीचरचं नाव घेत आहेत, तर आपण ना अबीरला आणि सावली टीचरला काही दिवस आपल्याकडेच राहायला बोलावू का, म्हणजे ना बाबा एकदम ठणठणीत बरे होतील आणि मात्र सावली टीचर आपल्या घरामध्ये आल्या ना बाबाला सुद्धा बरं वाटणार. त्यावर आता असं बोलल्यावर अमृता बोलते की बडा असं बोलू नये, हा निर्णय मोठे घेतील ना, तू आता एवढी मोठी झाली नाही ना, जा तू बाबांकडे थांब. तेवढ्यातच आता इकडे तिलोत्तमा येते आणि लगेच बोलते की त्या ओवीला सांगून दे की पुन्हा त्या सावलीचं नाव आमच्या घरामध्ये काढायचं नाही आहे आणि सारंगची काळजी कशी घ्यायची ना हे मी नक्की बघणार. तेव्हा अमृता बोलते की पण आई, खरंच सारंग रात्रंदिवस सावलीचं नाव घेतात, आपण काही दिवसासाठी बोलावूया का सावलीला. त्यावर आता इकडे ही काही तिलोत्तमा अमृताच्या ला सुद्धा खूप जोरात ओरडते आणि रागरागत आता इकडे मात्र आता सावलीच्या घरी जाण्यासाठी निघते. तर आता सावली आणि इकडे मात्र हा जो काही जगन्नाथ असतो तो बाहेर बोलत असतो. जगन्नाथ बोलतो की खरंच असं काही आता एवढं सारंगची तब्येत ठीक नाही आणि आपण भेटूसुद्धा शकत नाही सावली, पण मला असं वाटते बाळा सावली की तुझं तो नाव घेत आहे ना, तुला आता सर्व काही त्या घरात जाण्याची शपथ जी काही तू घेतली ते सारंगच्या जीवापेक्षा मोठी नाही आहे. ती शपथ तू मोड आणि त्या घरात जा, मला असंच वाटते सावली. त्यावर आता हे सर्व काही ऐकते ती म्हणजे तिलोत्तमा आणि तिलोत्तमा बोलते की अरे वा, वाटायचं कशाला, हेच तर तुम्हाला पाहिजे होतं ना, मग आमच्या घरी यायचं. हा प्लॅन जरी तुमच्या मनात आला ना दोघांच्या, तर हे बघा लक्षात ठेवा गाठ माझ्याशी आहे. हे बघ सावली, मी तुला सांगतो, माझ्या सारंगला काय हवं काय नको हे मी बघायला त्याची आई समर्थ आहे आणि तू त्याची कोणीही नाही आहे. म्हणून मी तुला बजावून सांगतो, काहीही झालं तरी आता सारंगसाठी का होईना पण तू आमच्या घरी यायचं नाही आणि यानंतर का सारंगचं नाव मी तुझ्या तोंडून जरी ऐकलं ना, तर तेव्हा मात्र माझ्यासारखी वाईट कोणीच नसणार आहे आणि हे सांगण्यासाठी मी तुला इथं आलेली आहे. तेव्हा आता सावलीला प्रचंड राग आलेला आहे की ही कशी आई आहे, स्वतःच्या मुलाचा जीवाचा सुद्धा विचार करत नाही आहे. कारण बबलूने आता सावलीला अगोदर कॉल करून सांगितलं होतं की डॉक्टरांनी म्हटलं होतं की जोपर्यंत सावली सारंगपाशी जात नाही तोपर्यंत सारंग मात्र ठीक होणारच नाही आहे, त्याची अशीच क्रिटिकल कंडिशन राहणार. त्यामुळे आता सावलीमध्ये सारंगविषयीचं प्रेम जागतं आणि ती तिलोत्तमाच्या आता विरोधात जाते आणि तिलोत्तमाला आता चॅलेंज करते की कोण, तुम्ही काय बोलल्या की मी सारंगची कोणी नाही आहे
आमचा डिवोर्स झालेला नाही आहे आणि मी आणखीन सुद्धा सावली सारंग मेहेंदळेच आहे. आणि हा विचार करू नका. आता कोर्टानुसार ही जी काही तुमची सून आहे ना, हिच्या सारंगशी पूर्ण काही संबंध आहे. आणखीन सुद्धा मी किंवा सारंगने आता साईन जरी केली असेल, पण आम्ही कोर्टात हे डॉक्युमेंट दिलेले नाही आहे. म्हणून आता इकडे जग जाहीर आम्ही नवरा बायकोच आणखीन आहो. म्हणून तिलोत्तमा मेहेंदळे, मी तुम्हाला सांगतो, आतापर्यंत मी कधीही सारंग माझा आहे असं मी बोलले नाही. पण आता ज्या कंडिशनमध्ये सारंग आहे त्याला माझ्या साथीची आवश्यकता आहे आणि मात्र आता मी तुमचं ऐकणार नाही. सारंग फक्त माझा आहे आणि मी सारंगची बायको आहे. आता मात्र काहीही झालं तरी आज संध्याकाळपर्यंत ही सावली सारंग मेहेंदळे आता त्या मेहेंदळ्यांच्या घरी येणार, हे चॅलेंज आहे माझं. तर इकडे मात्र तिलोत्तमा बोलते की काय बोलतेस तू, माझ्या घरी तर येऊन दाखव. त्यावर आता इकडे सावली बोलते की संध्याकाळी बघू. असं बोलत आता सावली निघून जाते आणि तिलोत्तमा सुद्धा आता संध्याकाळचा मेहेंदळ्यांच्या घरी स्वतःच्या घरी जात आता संध्याकाळची वाट बघत असते. तर इकडे मात्र आता सावलीने सारंगचा आणि फक्त सारंगचा विचार केलेला असतो. मागे पुढे तिने कसलाही विचार केलेला नसतो आणि आता ती तिथं बॅग भरून सरळ एक ट्रॉली बॅग भरत आता सरळ मेहेंदळ्यांच्या घरी जाते आणि तिथं तिलोत्तमा तिला अडवण्याचा प्रयत्न करते. पण ती मात्र आता कोर्टातून सरळ लिहून आणते की जर तिलोत्तमा मेहेंदळ्याने सावली सारंग मेहेंदळ्यांना आतमध्ये मेहेंदळ्यांच्या घरी राहू नाही दिलं तर मात्र आता त्यांना पोलीस कोठडीत जावं लागणार, त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार. तेव्हा मात्र आता जे काही मजकूर इकडे एका स्टॅम्प पेपरवरती ही सावली लिहून आणते, तेव्हा मात्र आता इकडे तिलोत्तमाचे हात खाली टेकतात. ती काहीही करू शकत नाही, कारण आता इकडे तिलोत्तमाला सरळ कोर्टाने आदेश दिलेला असतो. तर इकडे आता ती सरळ सावली आता जाते, ती म्हणजे आता सारंगकडे, आणि सारंगच्या डोक्यावरून खूप प्रेमाने हात फिरवते आणि हे सर्व आता बघत असते तिलोत्तमा. पण आता कोर्टाच्या आदेशानुसार आता तिलोत्तमा काहीही करू शकत नाही. तेव्हा आता तिथं अमृता येते आणि अमृता आता ओवीला आणि इकडे सावलीची भेट घडवून आणते आणि आता सावलीने निर्णय घेतलेला आहे. तेव्हा सावली आता अमृताला विचारते की सारंगची बायको कुठे आहे, त्या का दिसत नाही आहेत, कुठे आहेत त्या. त्यावर आता इकडे अमृता सांगते की हे बघ, मला माफ कर, मी सुद्धा सारंगसोबत खोटे बोलले, पण सारंगने कुणाशीही लग्न केलेलं नाही आहे सावली, तो फक्त तुझा आहे आणि त्या सुशीलाशी तिचं लग्न झालेलं नाही आहे, सुशीला फक्त त्याच्यासोबत काम करते. तेव्हा आता इकडे सावली बोलते, पण अमृता वहिनी, आता सारंगचं लग्न झालेलं नाही आहे तर ओवी कोण आहे. तर ओवी हे एका रात्री ज्या दिवशी तू सोडून गेलेली होती त्या काही दिवसात सारंगला ती एका गुंडांपासून तिचा जीव वाचून या घरात ओवीला त्याने आणलेला आहे. ओवी त्याची मुलगी नाही आहे. तर असं आता हे रहस्य जेव्हा आता इकडे सावलीला माहिती पडतं तेव्हा तिच्या डोळ्यात अश्रू येतं की जसं ती दूर राहूनसुद्धा सारंगचीच होती, सारंगवरच प्रेम करत होतं, तेवढ्याच प्रेमाने सारंगसुद्धा फक्त तिचा आणि तिचाच होता. सारंगने एवढा 8 वर्षापासून कोणाही परस्त्रीचा विचार केलेला नाही आहे हे तिला माहिती पडते. तेव्हा आता सावली सारंगसोबत जेव्हा ती एकांतात असते तेव्हा बोलण्याचा प्रयत्न करते आणि सारंगसुद्धा तिला चांगल्या प्रकारे प्रतिसाद देते. तेव्हा सारंगला आता इकडे मात्र सावली सांगते की सारंग, आजपासून आता इकडे शुद्धीवर तर सध्या सारंग नसतं, पण डोक्यावरून हात फिरवत जेव्हा आता इकडे सावली सांगते की सारंग, मी तुमच्यापासून एक सत्य लपवलेलं आहे, मी लग्न नाही केलेलं आहे. जसे तुम्ही माझ्यासोबत खोटे बोलले ना तसेच मी बोलले, पण आज मात्र मी या घरातून गेली तेव्हापासून एक रहस्य मी तुमच्यापासून लपवून ठेवलं. आता सारंगचा हातात हात घेत मोठ्या प्रेमाने आता सारंगच्या डोक्यावरून हात फिरवत आता लगे सारंगला सांगते की सारंग, अवीर हा माझा आणि व्यंकटेशचा मुलगा नाही आहे, तर हा अवीर तुमचा आणि माझा मुलगा आहे. हा
सारंग मेहेंदड्यांचा मुलगा आहे, हा मेहेंदड्यांचा वारीस आहे सारंग. आणि आता तरी उठा. मी एवढ्या दिवसाचं खूप मोठं सत्य सांगितलं की मी सुद्धा लग्न केलेलं नाही आहे, ही सावली फक्त सारंगची आहे. तेव्हा मात्र विठू माऊलीचा खूप मोठा चमत्कार होतो प्रेक्षकांनो. आणि अक्षरशः आता इकडे सारंग शुद्धीवर येतो. आता शुद्धीवर आलेला सारंग लगेच अबीरला मिठी मारते आणि बोलते की सावली, तू आता जे पण मला सांगितलं ते खरं आहे का? तेव्हा आता रडतच इकडे मात्र आता सारंगला सावली हो म्हणते आणि आता लगेच अबीरला आणि सावलीला मिठी मारते सारंग. आता हे सर्व बघून मात्र आश्चर्याचा धक्का इकडे मोनिकाला आणि तिलोत्तमाला होतो. अशा प्रकारे प्रेक्षकांनो आता कोर्टाचे आदेश घेत तिलोत्तमाच्या नाकावर टिचून आता सावलीने मेहेंदड्यांच्या घरी आता मात्र जात इकडे खूप मोठा रहस्याचे खुलासे झालेला आहे. तर बघत राहा सावल्याची जणू सावली आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय गजानन. स्वामी समर्थ.